तर मंडळी, तुम्ही म्हणत असाल ह्यो झालाय कुठं गायब? तर माझी झाली होती परीक्षा, आता झाली बघा माझी परीक्षा, आता झालोय मी मोकळा. त्याच्यानं म्हणलं चला वाईला जाऊ फिरायला. मग पहिलं गेलो आम्ही धोम धरणावर. पटापटा म्हणलं सगळ्यांनी लाईफ जॅकेट घालून या, म्हणलं ते जास्त महत्वाचं आहे. बोटिंग करायची होती. बोटीत बसल्यावर व्हिडिओ करायला घेतला, कॅमेरा काही लागला म्हणून कॅमेरा पोचला. कसं आहे, एक नंबर व्ह्यू होता हो. उन्हाळा आहे असं वाटलंच नाही, एकदम गार वार. मस्तपैकी पाण्याच्या वरनं बोट चाललेली, स्पीड बोट होती, स्पीडमध्ये चालली होती. बोटिंग झाल्यावर म्हणलं कुठं जायचं, त्याचं जवळ आहे नरसिंह सिद्धेश्वर मंदिर. ह्या पुलावनं तुम्हाला सरळ पुढे यायचे. पुढे आल्यानंतर तुम्हाला हा बोर्ड लागेल. ह्या बोर्डपासून थोडंसं खाली गेले की लगेच मंदिर आहे. हे खूप प्राचीन मंदिर आहे बरं का. हे धोम गावात मंदिर आहे. ह्या मंदिरात तुम्ही रचना एकदम वेगळी आहे पूर्णपणे. इथं नंदीच्या खाली कासव आहे. मंदिराच्या चारी साईडनं तटबंदी आहे, अशा भिंती बांधल्यात बघा. असं वाटलं की मी कुठं कोकणातल्या ठिकाणी आलोय. पूर्ण साईडनंच पूर्ण झाडी आहे. तुम्ही दोन धरणाकडे जाताय तर नक्कीच या मंदिरात पण जावा. मंदिर खूप प्राचीन आणि खूप भारी. नंतर मग आम्ही नाना फडणवीस वाडा बघायला गेलो वाय मेनवलीत. हे बघा झाड 250 ते 300 वर्षापूर्वीचं झाड आहे म्हणजे बघा. नंतर मग आम्ही मेनवली घाटावर गेलो मस्तपैकी. घाटावर नंतर मग आम्ही वाईत बसलो, डोल्या गणपतीचं दर्शन घेतलं. मग जरा तिथं जाऊन जरा शांत बसलो घाटावर. मंदिराच्या जवळ होणारे कुंभमेळ्याची तयारी एक नंबर जोरात चालली होती. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका.